हॅलो फ्रेंड्स, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे स्टडी विथ प्रथमेशमध्ये. तर मित्रांनो, आज आपल्या व्हिडिओचा टॉपिक काय आहे तर आपण आज बघणार आहोत कन्स्ट्रक्टर. कन्स्ट्रक्टर म्हणजेच काय, कन्स्ट्रक्टरचे टाईप म्हणजेच की पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर जो आपला आहे तो 6 मार्काला क्वेश्चन येतो आणि कन्स्ट्रक्टरचा पण क्वेश्चन एक्झामला नक्की विचारतात. तर आपण या व्हिडिओमध्ये आज ते बघणार आहोत. कन्स्ट्रक्टर म्हणजे काय, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग युजिंग C++चा हा लेक्चर नंबर 4 आहे आणि युनिट नंबर 2. मी प्रॉपर MSBTचे नोट तुम्हाला प्रोव्हाइड केले आहेत. जर तुम्ही माझे व्हिडिओ मिस केले असाल तर आत्ताच्या आत्ता ते व्हिडिओ जाऊन सर्व बघून या आणि तुमचा जो काही डाऊट असतील किंवा जे IMP क्वेश्चन तुम्हाला पाहिजे असेल ते मी सर्व तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत. तर मित्रांनो, अजून देखील तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, माझा मोटिव्ह आहे की या ऑगस्ट महिन्यामध्ये आपले 100 किंवा 200 सबस्क्रायबर्स कंप्लीट करायचे. तर मित्रांनो, जर तुमचं सपोर्ट असेल तरच मी सबस्क्रायबर्स माझे वाढवू शकतो आणि मला मोटिवेशन पण भेटेल की असे व्हिडिओ करावे, कारण आपल्या स्टुडंटना पण थोडा फायदा भेटावा. जास्तीचा टाईम मी तुमचा घालवत नाही मित्रांनो. आणि आपला जो टॉपिक आहे ना, जो कन्स्ट्रक्टरचा, तो इथं आपण सुरू करूया. तर बघा मित्रांनो, पहिला सिलेबस बघून घेऊया. मी काय काय इथे कव्हर केलेलं आहे, काय काय कव्हर केलेलं आहे ते पहिले बघून घेऊ. सांगतो मी तुम्हाला. फ्रेंड फंक्शन एकदम सिम्पल भाषेत प्रोग्रॅमसोबत मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. ॲरे ऑफ ऑब्जेक्ट ॲज अ फंक्शन आर्ग्युमेंट, जे इम्पॉर्टंट क्वेश्चन एक्झामला येतात तेच दिलेले आहेत. बाकी मी काय, मला रट्टा मारायची सवय नाही आहे. जो स्मार्ट स्टडी, तुम्ही देखील स्मार्ट स्टडी करा. इथं आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये काय बघायचं आहे, कॉन्सेप्ट ऑफ कन्स्ट्रक्टर अँड टाईप ऑफ कन्स्ट्रक्टर. ओके, तर आपण आज हा बघून घेऊया क्वेश्चन. त्याच्या अगोदर मित्रांनो आपण बघून घेऊया की एक्झामला नेमका क्वेश्चन येतो काय. बघा, एक्झामला नेमका काय विचारतात मित्रांनो. एक्झामला विचारतात की डिफाईन कन्स्ट्रक्टर, लिस्ट टाईप ऑफ कन्स्ट्रक्टर. विंटर 24मध्ये आला होता 2 मार्कासाठी क्वेश्चन. आता तुम्ही बोलायचं 2 मार्कासाठी करावा. 2 मार्क पण खूप इम्पॉर्टंट असेल मित्रांनो. याला विचारा ज्याची रँक 1 मार्काने गेलेली आहे, तर विचार कर तुम्हाला 2 मार्क किती इम्पॉर्टंट आहेत. दुसरा क्वेश्चन काय होता समर 24मध्ये की डेव्हलप अ C++ प्रोग्राम युजिंग पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर. पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर काय, तुम्हाला डोक्यात पहिलेच प्रश्न येईल. तर जो कन्स्ट्रक्टर आहेत ना, जे टाईप आहेत, त्या टाईपपैकी तुम्हाला एक क्वेश्चन विचारला जाईल. तो 6 मार्काला क्वेश्चन विचारला होता. अजून विचारता व्हॉट इज अ पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर. तुम्हाला इतकं समजतं की कन्स्ट्रक्टर विचारतात त्याच्याबद्दल महत्त्वाचा क्वेश्चन विचारला पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर. अजून डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर देखील विचारतात, पण तो बघा डिफॉल्ट कन्स्ट्रक्टरचा काय बघा मी सांगतो. बघा तुम्हाला, हे बघा हा डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर आहे ना, बघा हा इथे विचारला आहे 2.4मध्ये. मग मी त्याच्या पुढे नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमचा टॉपिक कव्हर करून टाकेन. ह्याच्यामधला IMP काय तो पण मी तुम्हाला देईन, घाबरायची गरज नाही मित्रांनो. पण मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. तुम्ही व्हिडिओ लाईक करत नाही आहात, लवकरात लवकर आत्ताच्या आत्ता व्हिडिओ लाईक करा आणि आपण पुढे बघूया. आता बघा मेन काय आहे, कन्स्ट्रक्टर. आपला काय टॉपिक आहे, कन्स्ट्रक्टर म्हणजेच काय आणि त्याचे टाईप. तर तुम्ही हा ॲज इट इज तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या. 2 मार्क्ससाठी डेफिनेशन किंवा त्याचे टाईप विचारतील तर तुम्ही हा लिहिता आला पाहिजे. लाईन टू लाईन समजून घेऊ. काय बघा, a constructor is a special member of function that is executed automatically whenever the object of class is created. म्हणजेच काय मित्रांनो, की जेव्हा केव्हा तुम्ही ऑब्जेक्ट क्रिएट कराल, कुणाचा, क्लासचा, जो काय क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट कराल तेव्हा जो कन्स्ट्रक्टर आहे ना तो ऑटोमॅटिकली एक्झिक्युटेड होतो. ही त्याची झाली डेफिनेशन. आता तुम्ही बोला की डेफिनेशन, पण नेमका कन्स्ट्रक्टर म्हणजे काय, तो कुठे असतो, कसा असतो, तो मी तुम्हाला सांगतो पुढच्या स्लाईडमध्ये. फक्त इतका समजून घ्या की जेव्हा आपण ऑब्जेक्ट क्रिएट करतो, जेव्हा केव्हा ऑब्जेक्ट क्रिएट करतो क्लासमध्ये, तेव्हा ऑटोमॅटिकली कन्स्ट्रक्टर हा एक्झिक्युटेड होतो. तो स्पेशल मेंबर फंक्शन आहे. टाईप विचारले तर बघा 1 मार्क हा टाईपसाठी तुमच्या. टाईप विचारतं, पहिला टाईप लक्षात ठेवा डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर म्हणजे मित्रांनो काय, की डिफॉल्ट कन्स्ट्रक्टरमध्ये पॅरामीटर येत नाही, आर्ग्युमेंट येत नाही. तुम्ही आर्ग्युमेंट म्हणजेच काय, पॅरामीटर म्हणजे काय ते पण सांगतो तुम्हाला नंतर. दुसरं आहे पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर. पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर म्हणजेच काय, त्याच्यामध्ये आर्ग्युमेंट येतात, त्याच्यामध्ये पॅरामीटर येतात, त्याला आपण बोलतो पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर. कॉपी कन्स्ट्रक्टर, कन्स्ट्रक्टर विथ डिफॉल्ट आर्ग्युमेंट. डिफॉल्ट आर्ग्युमेंट डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर वेगळा आणि कन्स्ट्रक्टर विथ डिफॉल्ट आर्ग्युमेंट हा वेगळा.
हे लक्षात ठेवा. तर आपल्या इथं काय काय बघायचं आहे मी सांगतो तुम्हाला की आपल्याला बघावं लागेल पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर. हा क्वेश्चन विचारलेला आहे एक्झामला. बघा, जर तुम्हाला स्टडीमध्ये अजून इंटरेस्ट करत असेल किंवा जर तुम्हाला असं वाटत असेल की हा एक्झामला काही पण विचारू शकतो, डिफॉल्ट पण करा, कॉपी पण करा. तर तुम्हाला असं पाहिजे असेल की डिफॉल्ट पण द्या, कॉपी कन्स्ट्रक्टर पण द्या, यासाठी वेगळी व्हिडिओ मी तयार करेन. त्यासाठी मला तुम्ही कमेंट करून सांगा की आम्हाला डिफॉल्ट पण पाहिजे आणि कॉपी पण पाहिजे या कन्स्ट्रक्टरची म्हणजे तो तुम्हाला टॉपिक कवर करा. मी त्याची व्हिडिओ तुम्हाला नेक्स्ट बनवेन. पण या व्हिडिओमध्ये आपण काय करणार कवर आहोत तर पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर, फक्त पण कुठला मॉडेल आन्सरमधला. हा मित्रांनो, मॉडेल आन्सरमधला. हे देखील मी मॉडेल आन्सरमध्ये तुम्हाला एक गोष्ट प्रोव्हाइड करत आहे. मित्रांनो, कन्स्ट्रक्टर म्हणजेच काय ना ते पहिले आपण बघून घेतलेलं आहे की कन्स्ट्रक्टर म्हणजेच की काय. वेन ऑब्जेक्ट इज क्रिएटेड कन्स्ट्रक्टर विल बी एक्झिक्युटेड ऑटोमॅटिक. लागतेच बघितलं होतं. आणि कन्स्ट्रक्टर म्हणजे काय, कन्स्ट्रक्ट न्यू डेटा मेंबर. जर आपण नवीन डेटा मेंबर क्रिएट करायचा असतील तर आपण कन्स्ट्रक्टर बोलतो. पण मी जी तुम्हाला जी डेफिनेशन दिलेली आहे मॉडेल आन्सर मिळली ती लर्न करा. फक्त मी सांगतो की कन्स्ट्रक्टर म्हणजे नेमका काय असतो, प्रोग्राममध्ये कसा कन्स्ट्रक्टर यूज करतात ना तो आपण बघू. तर कन्स्ट्रक्टर म्हणजेच काय बघा. ते बघा, कन्स्ट्रक्टर नेम इज इक्वल टू क्लास नेम. म्हणजे जो तुमचा कन्स्ट्रक्टर नेम आहे तो तुमचा क्लास नेम असणार आहे. म्हणजेच की काय, समजा तुम्ही कन्स्ट्रक्टर घेतला स्टुडंट आणि क्लास नेम घेतला स्टुडंट, तर तुम्ही कन्स्ट्रक्टर नेम स्टुडंटच घ्यावा लागेल तुम्हाला. समजला. दुसरा बघा, डू नॉट हॅव अ रिटर्न टाईप. म्हणजेच की काय, रिटर्न टाईप म्हणजेच की काय, आपण बघा मी सांगितलं तुम्हाला वॉइड यूज करतो. वॉइड डिस्प्ले, वॉइड ॲक्सेप्ट. त्याच्यामध्ये रिटर्न टाईप म्हणजे वॉइड यूज करत नाही. इम्पॉर्टंट पॉईंट, वॉइड यूज करत नाही. जनरली डिक्लेअर इन द पब्लिक ऑर प्रोटेक्टेड. महत्त्वाचं टॉपिक म्हणजे पब्लिक आणि प्रोटेक्टेड असेल. ॲक्सेस स्पेसिफायर प्रायव्हेट, पब्लिक, प्रोटेक्टेड. पब्लिक आणि प्रोटेक्टेड मी डिक्लेअर करतो, प्रायव्हेटमध्ये करत नाही. कॅन हॅव डिफॉल्ट आर्ग्युमेंट. म्हणजे कॅन हॅव डिफॉल्ट आर्ग्युमेंट म्हणजे त्याच्यामध्ये आपण पॅरामीटर पास नाही केले तरी पण चालतात, केले तरी पण चालतात. ओके, डिफॉल्ट आर्ग्युमेंट चालतो. कॅन नॉट बी डिक्लेअर कॉन्स्टंट, व्हेरिएबल, स्टॅटिक, व्हर्च्युअल. म्हणजे काय, कॉन्स्टंट असेल, व्हेरिएबल असेल, स्टॅटिक असेल, व्हर्च्युअल असेल, काहीच डिक्लेअर करू शकत नाही कन्स्ट्रक्टरला. समजलं. बघा, कॅन नॉट रिफर ॲज ॲड्रेस. ॲड्रेसनी पण रिफर करू शकत नाही, इनहेरिट पण नाही करू शकत. इम्प्लिसिट कॉल बाय न्यू अँड डिलीट नाही करू शकत. ऑटोमॅटिकली कॉल वेन ऑब्जेक्ट हॅज क्रिएटेड. सांगितलं की जेव्हा आपण ऑब्जेक्ट क्रिएट करतो तेव्हा ऑटोमॅटिकली कॉल होतो. तर बघा, आपण एकदा सिंटॅक्समध्ये बघून घ्या. सिंटॅक्स जर तुम्हाला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशनसाठी पाहिजे असेल तर तुम्ही बघून घ्या. बघा, इनसाईडचे क्लासमध्ये बघूया. बघा, एक क्लास नेम म्हणजे क्लास क्रिएट केली मी, समजा क्लास नेम दिली आणि पब्लिकमध्ये तीच क्लास नेम मी इथं खालती घेणार आहे आणि त्याच्यामध्ये काय पॅरामीटर असेल ते टाकणार आहे. समजलं. बघा, क्लास नेम त्याच्यामध्ये पॅरामीटर, त्याला आपण बोलतो कन्स्ट्रक्टर. बघा, क्लास नेम आहे सेम ॲज अ कन्स्ट्रक्टर. सेम असंच आपल्याला पुढे न्यूमेरिकल प्रोग्राम बघायचे आहेत. तर मी तुम्हाला दाखवतो पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टरचा एक्झाम्पल, ते तुम्हाला अजून आयडिया येईल. कन्स्ट्रक्टर आणि कन्स्ट्रक्टर आपण आहे. त्यांनी विचारलं का क्वेश्चन की व्हॉट इज पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर, असा क्वेश्चन विचारलं. तुम्हाला पण असं क्वेश्चन एक्झामला येऊ शकतो 4 मार्कासाठी. तुम्हाला डिस्क्रिप्शन पण लिहावं लागेल आणि त्याचं एक्झाम्पल पण लिहावं लागेल. याचं स्क्रीनशॉट आत्ताच्या आत्ता काढून घे मित्रांनो, कारण तुम्हाला नोटडाऊनमध्ये नोट करायचं आहे. तर बघा, अ कन्स्ट्रक्टर दॅट ॲक्सेप्ट पॅरामीटर इज कॉल्ड ॲज अ पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर. म्हणजेच की काय, जो कन्स्ट्रक्टर आहे तो ॲक्सेप्ट करतोय. काय ॲक्सेप्ट करतोय, पॅरामीटर ॲक्सेप्ट करतोय. तर त्याला आपण काय म्हणणार आहोत, पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर. तुम्हाला हे आता समजताना जेव्हा मी तुम्हाला एक्झाम्पल दाखवेन ना म्हणजे माझ्या नोटबुकमध्ये तुम्हाला एक्झाम्पल समजवेल ते तुम्हाला नक्की हा समजून जाईल की पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर काय आहे. इन सम ॲप्लिकेशन it may be necessary to initialize the various data member of the different object with a different value when they are created. मग याचा अर्थ काय बघा की काय काय ॲप्लिकेशनमध्ये किंवा काय काय प्रोग्राममध्ये की काय हे गरजेचं आहे. इट मे बी नेसेसरी इनिशियलाइज करायचं काय, डेटा मेंबर ते इनिशियलाइज करणे हे गरजेचं आहे. ऑफ डिफरंट ऑब्जेक्ट म्हणजे प्रत्येक ऑब्जेक्टला डिफरंट डेटा टाईप इनिशियल करणे गरजेचं आहे. कधी, वेन दे आर क्रिएटेड, जेव्हा ते क्रिएट करतात तेव्हा. पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर इज यूज टू अचीव दिस बाय पासिंग आर्ग्युमेंट द कन्स्ट्रक्टर फंक्शन वेन द ऑब्जेक्ट आर क्रिएटेड. म्हणजेच की काय, जर आपण कन्स्ट्रक्टरमध्ये एक आर्ग्युमेंट पास केला तर आपल्याला ऑब्जेक्ट थ्रू त्याची व्हॅल्यू घेणे सोपं पडतं. जेव्हा आपण ऑब्जेक्ट क्रिएट करतो तसं एकदम सिम्पल पडतो. अचीव करणे, सिम्पल करणे सोपं पडतो. तर कसं सोपं पडेल ते तुम्हाला मी एक्झाम्पल तर दाखवेन तुम्हाला. पण याचा पहिले स्क्रीनशॉट काढून घ्या, नोट डाऊन नोटबुकमध्ये करून घ्या मित्रांनो. पुढे बघा,
हा एक्झाम्पल आहे, हा तुम्हाला एक्झाम्पल बोला तुम्ही किंवा सिंटॅक्स बोला. बघा मी तुम्हाला सांगितला क्लास नेम, हा क्लास नेम आणि कन्स्ट्रक्टर नेम हा सेम असतो. तर बघा इथे मी काय केलं आहे, क्लास तयार केले ABC नावाचे क्लास तयार केले. त्याच्या आतमध्ये घेतला इंटिजर एम नावाचा, राईट. इंटिजर एम नावाचा इथे घेतला आणि पब्लिकमध्ये मी केला ABC इंटिजर एक्स. म्हणजेच काय की याच्यामध्ये मी घेतला पॅरामीटर. मी सांगतो बघा ABC नावाचा मी एक काय केला आहे, कन्स्ट्रक्टर क्रिएट केलेला आहे. कन्स्ट्रक्टर नेम इज अ सेम ॲज अ क्लास नेम आणि त्याच्यामध्ये मी टाकलं आहे एक्स, ते पण इंटिजरमध्ये. तर समजलं आता. बघा हा इंटिजरमध्ये आहे, हा इंटिजरमध्ये आहे, म्हणजेच ऑटोमॅटिकली m इज इक्वल टू एक्स. म्हणजे मी इथे त्याला डायरेक्टली व्हॅल्यू असाइन केलेली आहे थ्रू द पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर. समजलं इतकं. त्याच्या खाली बघा काय केला, वॉइड पुट नावाची एक मेथड घेतली, फंक्शन घेतली, सी आउट केला एमला. आता एमला सी आउट केला. मग नंतर बघा मी काय केला, वॉइड मेन म्हणजे जो आपला मेन फंक्शन त्यामध्ये ABC नावाचा जो आपला क्लास आहे त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट केला, त्यामुळे टाकला 10 आणि ऑब्जेक्ट डॉट पुट म्हणजे आपण या फंक्शनला कॉल केला. एमची व्हॅल्यू काय असणार आहे मित्रांनो, तर एमची व्हॅल्यू असणार आहे 10. इतकंच लिहायचं आहे तुम्हाला एक्झाममध्ये. जर तुम्हाला विचारला की म्हणजे जर विचारला व्हॉट इज पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर, हे इतकं लिहा. आणि खालती बघा लिहिलं आहे इन अबो एक्झाम्पल आणि सांगा की अबो एक्झाम्पलमध्ये काय काय आहे. कन्स्ट्रक्टर ABC इज अ पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर फंक्शन दॅट ॲक्सेप्ट द वन पॅरामीटर. म्हणजे यामध्ये वन पॅरामीटर ॲक्सेप्ट केलेलं आहे, बरोबर आहे. वेन द ऑब्जेक्ट OBJ ऑब्जेक्ट इज क्रिएटेड फॉर द क्लास ABC, parameterized constructor will invoked and data member m will be initialized with the value of 10 which is passed as an argument. Member function put display the value data of the member n. म्हणजेच की काय मित्रांनो बघा, पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर विल बी इन्व्हॉल्व. मग याच्यामध्ये काय ना पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर इन्व्हॉल्व झाला का, कारण त्याच्यामध्ये आपण पॅरामीटर ट्रान्सफर केलेला आहे. आणि डेटा मेंबर विल इनिशियलाइज व्हॅल्यू 10 इनिशियलाइज होईल कुणाला, समजा हा पण इंटिजरमध्ये हा पण इंटिजर ऑटोमॅटिकली इनिशियलाइज होईल दोघांना पण व्हॅल्यू. हा होता तुमचा पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर. आता तुम्हाला मी एक्झाम्पल देतो, क्वेश्चनला काय काय विचारलेलं आहे बघा. आता मग दाखवतो तुम्हाला. बघा क्वेश्चन काय इथं होता की डेव्हलप अ C++ प्रोग्राम युझिंग पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर. ते मी याचा पण प्रोग्राम तुम्हाला एक्सप्लेन करतो. 6 मार्कासाठी क्वेश्चन आहे. तर मित्रांनो अजून देखील तुम्ही चॅनल सबस्क्राईब नाही केलं तर लवकर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. लवकर लाईक करा, लवकर. माझा मोटिव्ह आहे की या वीकमध्ये या मंथमध्ये मला 100 सबस्क्रायबर तरी कंप्लीट करायचे आहेत मित्रांनो. तर चला आपण बघून घेऊया की एक्झाम्पल आपण कसा करू शकतो. तर मित्रांनो काय येणार आहे, क्वेश्चन असं येणार आहे की डेव्हलप C++ प्रोग्राम युझिंग पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर. असा एक क्वेश्चन आला होता मित्रांनो 6 मार्कसाठी. टोटल 6 मार्कसाठी हा क्वेश्चन तुम्हाला एक्झामला विचारला होता. तर एक्झाम बघा त्यांनी काय सांगितलं आहे, कुठला काय क्लास दिले आहे, नेम दिला आहे, काही नाही दिलं आहे. आपल्या इथे काय करायचं, आपला स्वतःचा C++ प्रोग्राम क्रिएट करायचा आहे. तर कसा करायचं आहे मित्रांनो बघा. तर इथं बघा पहिल्यांदा मी काय केला हे तुम्हाला माहिती आहे, इन्क्लूड IOStream युझिंग नेमस्पेस स्टँडर्ड. म्हणजे तुम्हाला इथे समजतो आहे की तुम्ही इथे हेडर फाईल तुमची आपली जी हेडर फाईल ती फर्स्ट ऑफ ऑल इथे लिहून टाकायची. इथे करून तुम्हाला ऑफकोर्सली इथे तुम्हाला 1 मार्क्स मिळून जाईल जर तुम्ही क्लास पण नीट रेडी केली असेल तर. आता पुढे बघा काय केलं मी काय केलं मित्रांनो, तर मी आता क्लास तयार केली. क्लास कोणत्या नावाची क्रिएट केले बघा, क्लास क्रिएट केली आहे स्टुडंट नावाची, राईट. स्टुडंट नावाची फक्त क्लास केली, कर्ली ब्रेसला ओपन केला का, कारण मला प्रोग्रामला सुरुवात करायची. समजला इथपर्यंत, कोणाकडे आउट आहे, आय थिंक सो नसेल बघा. इतका हे प्रोसेस झाल्यानंतर च्या खाली मी प्रायव्हेट आणि पब्लिक सांगितलं तुम्हाला. आपण प्रायव्हेट पब्लिक प्रोटेक्टेड हे 3 ॲक्सेस स्पेसिफायर यूज करतो C++ प्रोग्रामिंगमध्ये. C++ प्रोग्राममध्ये ॲक्सेस स्पेसिफायर प्रायव्हेट पब्लिक. प्रायव्हेटमध्ये काय आपण करतो, डेटा मेंबर स्टोअर करतो, बरोबर आहे. तर मी नेम नावाचा आणि रोल नंबर नावाचा असे 2 व्हेरिएबल घेतले, बरोबर आहेत. हे घेतले 2 व्हेरिएबल घेतले, बरोबर आहे. नेमचा डेटा टाईप काय येईल, स्ट्रिंग, कारण ते कशामध्ये नेम काय पण समजा प्रथमेश घ्या, राज घ्या, ते काय स्ट्रिंगमध्ये येईल.
रोल नंबर कशामध्ये दिले इंट म्हणून इंटिजर घेतला, सेमिकॉलन दिले, प्रोग्रामचे डेटा मेंबर इथे क्लिअर झालेले आहेत. इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. पुढे बघा मी काय केला, पब्लिकमध्ये आलो. आत्ताच तुम्हाला मी जस्ट सांगितलं की जो तुमचा क्लास नेम असतो तोच ॲज अ तुमचा कन्स्ट्रक्टर असतो, बरोबर आहे. जो तुमचा क्लास नेम आहे तोच तुमचा कन्स्ट्रक्टर यूज करायचा असतो. म्हणून बघा आता क्लास स्टुडंट आहे, ॲज इट इज मी इथे कन्स्ट्रक्टर घेतला. बघा इथला क्लास स्टुडंट, इथे ॲज इट इज कन्स्ट्रक्टर. पण हा कन्स्ट्रक्टर कुठला आहे, पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर. म्हणजेच की काय की बघा हे जे आपण यामध्ये वॉइड यूज केला आहे नाही, डायरेक्ट क्लास घेतला आणि त्याच्यामध्ये आपण काय टाकलं आहे, पॅरामीटर टाकणार आहोत. पॅरामीटर म्हणजेच की काय की समजा हा ह्याच्यामध्ये आपण काही ना काहीतरी, समजा हे बघा हे आता ह्याच्यामध्ये ब्रॅकेटच्या आतमध्ये आपण काही ना काहीतरी टाकणार आहोत. त्याच्यामध्ये समजा आता बघा हा स्ट्रिंग आहे राईट, मग ते मी इथे काय टाकणार आहे स्ट्रिंग. अच्छा, ते स्ट्रिंग टाकलं आणि त्याला दिलं नाव एन, कॉमा दिला आणि इथे रोल नंबर कशात आहे इंटिजरमध्ये, इथे टाकेन मी इंट आणि इथे इंट दिल्यानंतर मी इथे दिला आर. समजलं तुम्हाला, इतकं समजलं. आता पुढे बघा स्ट्रिंग इज इक्वल टू एन, इंटिजर इज इक्वल टू आर, स्टुडंट ॲज इट इज. आता पुढे काय केला, स्ट्रिंग आहे ना, हा एन आहे ना, या नेमला असाइन करा, हा आर आहे ना या रोल नंबरला असाइन करा. म्हणजेच नेम इज इक्वल टू एन क्लोज, रोल नंबर इज इक्वल टू आर. समजलं इथपर्यंत. आता पुढे बघा काय, तर बघा पुढे काय आहे की वॉइड डिस्प्ले नावाचं मी फंक्शन क्रिएट केला. का फंक्शन क्रिएट केला, कारण मला आउटपुट पाहिजे राईट, आउटपुट मला पाहिजे म्हणून वॉइड डिस्प्ले नावाचं मी फंक्शन क्रिएट केलं. आता बघा वॉइड डिस्प्ले नावाचं फंक्शन इथे क्रिएट केलेलं आहे. याच्यामध्ये काय टाकला, सी आउट नेम टाकला, म्हणजे की मला आउटपुटला काय भेटणार आहे नेम. हा नेम असा प्रिंट होईल, NAME हा प्रिंट होईल. बघा आउटपुटला प्रिंट झाला NAME, हा आउटपुटला प्रिंट होईल. हा इज इक्वल टू, हा बघा दोन डॉट आहेत, कॉलम दिसत आहेत, ते पण कॉलम सकट प्रिंट होईल, बरोबर आहे. आणि त्याच्या पुढे आपण याच्या आतमध्ये टाकला नेम, म्हणजे हा नेम. समजला, हा नेम तो ॲज इट इज नेम इथे येणार आहे. NL1 म्हणजे L1 करा. बघा मी इथे छोटीशी मिस्टेक केली मित्रांनो, तुम्ही ती करू नका. इथं मी बघा इथे हा या लेंथला परफेक्ट आहे, या लेंथला परफेक्ट व्हा. सी आउट पुढे झाला आहे, माझ्याकडनं मिस्टेक झाली, तुम्ही इथं सी आउट ॲज इट इज लाईनमध्ये घ्या. आता बघा सी आउट केला, रोल नंबर. आता मला काय पाहिजे बघा, रोल नंबर आला रोल नंबर इथे दिसतोय, रोल नंबर आहे बघा, दिसला आहे बघा रोल नंबर. हा प्रिंट होईल, त्याच्या पुढे काय होईल रोल नंबर एंड लाईन, म्हणजे लाईनचा एंड झाला, एंड 1. क्लोज केला मी, काय क्लोज केला बघा, या फंक्शनला क्लोज केला आणि जो इथं स्ट्रिंग नावाचा जो कन्स्ट्रक्टर केला त्याला पाहिजे मी क्लोज केला. झालं इथपर्यंत समजलं. इंटिजर मेन नावाचं फंक्शन घेतला, मेनमध्ये मी काय करणार आहे बघा, कर्ली ब्रॅकेट्सला ओपन केला, स्टुडंट S2 बघा स्टुडंट क्लास आहे त्याचा S2 हा मी काय केला ऑब्जेक्ट क्रिएट केला. मी सांगितलं तो ऑब्जेक्ट कसा क्रिएट करायचा तो सिम्पली इथे तुम्ही ऑब्जेक्ट क्रिएट केला. आता सांगा स्ट्रिंगमध्ये काय आहे एन आहे, म्हणजे मी इथे काय टाकू शकतो स्ट्रिंग टाकू शकतो आणि मी त्याचे टाकलेले आहे प्रथमेश, माझं नाव टाकलेलं असतं आणि ते टाकायचं 101. म्हणजेच की काय बघा की इथं प्रथमेश हा प्रिंट होईल आणि इथं 101 प्रिंट होईल. समजलं. आणि काय केलं मी S1 आहे बरोबर ना, S1 ने डिस्प्ले केला, डिस्प्लेला कॉल केला, रिटर्न केला 0, प्रोग्रामचा एंड, कर्ली ब्रॅकेट क्लोज. म्हणजे नेम काय येणार आहे तर S1 जेव्हा कॉल करेल ऑब्जेक्टला, पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर काय बोलतो, वेन ऑब्जेक्ट इज क्रिएटेड इज ऑटोमॅटिकली इनिशियलाइज. मग इथं काय येणार आहे तुमचा, माझं नाव आहे जो आहे तो प्रथमेश आणि इथे येईल तुमचा रोल नंबर 101. इतका सिंपल प्रोग्राम होता हा. जर तुम्ही प्रोग्राम लिहिला तर तुम्हाला 6 मार्क भेटतील एक्झामला. याची प्रिपरेशन करून ठेवा मित्रांनो, हे हाताखालचे मार्क आहेत, घालवू नका. जर तुम्हाला कॉन्टेंट आवडला असेल किंवा व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा मित्रांनो. आणि जर अजून असे व्हिडिओ पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जर तुम्ही सपोर्ट कराल तरच मी लवकरात लवकर 500 सबस्क्रायबर कंप्लीट करेन. तर मित्रांनो आय होप तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं असेल. तर मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये असेच काहीतरी इंटरेस्टिंग प्रोग्राम घेऊन येईन. मिळूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.